खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच घेतली मुंडेंची भेट। धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी 2 दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट। धनंजय मुंडेंना लपून भेटलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसा भेटलो, लढा सुरूच राहणार, भेटीवर सुरेश धसांचं स्पष्टीकरण। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो, मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं। धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळेंनी दिली। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं, त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली, माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धसांकडून दुसऱ्या भेटीवरही स्पष्टीकरण। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती। मुंडे धस भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, मनोज सरांगेंची टीका। धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी कोणी लीक केली? काही लोकांवर शंका, मात्र आज कुणावरही बोलणार नाही, सुरेश धस यांचं वक्तव्य। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, मात्र काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त विधान। नाशिक दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेमध्ये चूक, हेलिपॅडवर ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं। महाकुंभ मेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान, प्रयागराज इथे मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली। इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल, रणवीरच्या घरालाही कुलूप।